मंडळी नमस्ते. आता एक इथे शेतकरी आलते ऊसाच्या रोपाच्या कांड्या नेण्यासाठी. तर ते म्हणले तुम्ही एवढी छान रोपवाटिका चालवताय, एवढ्या चांगल्या पद्धतीचा सेटअप लावला आहे, तुमचं विजन पण आहे लोकांना 200 रोपवाटिका बनवण्यासाठी. तर हे सगळं करत असताना तुमचं शिक्षण झालंय का? म्हणजे ह्या क्षेत्रात तुम्ही ॲग्रिकल्चर वगैरे केलंय का? तर मंडळी ॲक्च्युली परिस्थिती अशी असते की तिथल्या सिच्युएशननुसार, परिस्थितीनुसार, आईवडिलांच्या इच्छेखातर आपण एज्युकेशन कंप्लीट करत असतोय. पण बरेच अंशी शिकलेल्याच क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर होईल असं आपल्याला बघायला मिळत नाही. कारण बऱ्याच क्षेत्रात आपण कितीतरी नामांकित लोक बघतोय की आपल्याकडे महात्मा गांधींनी देश स्वतंत्र केला, पण ते ॲक्च्युली वकिली क्षेत्रामध्ये त्यांचं एज्युकेशन कंप्लीट झालं होतं. म्हणजे आज प्रत्येकाने आज चहा विकत होते मोदी साहेब, तर आज ते पंतप्रधान झाले. काय फिल्म इंडस्ट्रीमध्ये आता बरेचसेच इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर आहेत, म्हणजे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा ते मोठे मोठे प्रोजेक्टवर काम करतात. पण त्यांचं ते शिक्षण झालेलं नसते, पण त्यांना ते ऑपॉर्च्युनिटी आलेले असते, ते स्वीकारतात आणि त्या ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून आज त्यांना खूप चांगलं करिअर झालेलं आपल्याला मिळत असते. तर जीवनामध्ये असं बरेच संध्या आपल्या प्रत्येकाकडे येत असतात. आपल्याला ते घंटेचा आवाज ओळखता आला पाहिजे आणि त्या संधी जर स्वीकारलं तर त्या क्षेत्रामध्ये आपलं खूप चांगलं करिअर होऊ शकते. जसं आता मी बायो फर्टिलायझर्समध्ये, आता माझा आणि ह्या बायो फर्टिलायझर्स या टेक्नॉलॉजीचा तसा काही संबंध नाही, पण 2014 साली मला माझ्या मित्राने जालंधर पवारने ह्या टेक्नॉलॉजीबद्दल सांगितलं आणि म्हटलं चला ठीक आहे आपण वापरून बघूया. म्हणून मी गव्हासाठी हे टेक्नॉलॉजीचा वापर केला पहिल्यांदा. त्याचे मला आपल्यातून रिझल्ट आले. ज्या शेतामध्ये वडील 7 पोती गहू काढायचे तर आम्हाला 11 पोती व्हायला झाले. मी म्हणायचं वडिलांना काय एक्साइटेड आहे, अशी काय जादू झाली. ते वडिलांनी मला एक लोंबी काढून दावली आणि ते म्हणले ही लोंबी आहे ना, ह्याच्या म्हणजे 70% 80% भागातल्याच कुड्या भरायच्या, वरच्या भरत नव्हत्या. तर ही तू जी काय औषध दिलंयस, बाटल्या दिल्यास, ह्याच्यामुळे हे ग्रोथ झाला. मग मी परत पानमळ्याला वापरून बघितलं, केळीला, ऊसाला. आमच्या काही मित्रमंडळींना पण हे टेक्नॉलॉजी वापरण्यासाठी सांगितलं. सगळ्यांच्यातनं आपल्यातून बदल आले. मग भ्रमंती चालू झाली, शेतकऱ्यांना भेटणं चालू झालं. भेटता भेटता मग ऑपॉर्च्युनिटी लक्षात यायला आली आणि मग ऑपॉर्च्युनिटीच्या माध्यमातून आम्ही